आणि नमस्कार. माझं नाव कृष्ण गायकवाड आहे. मी पालघरहून आलो आहे. दोन शब्द बोलायचे आहेत माझ्या मामासाठी. माझा मामा आहे आणि माझ्या मामी आहे. माझा मामा दुसरा एक आहे, त्याच्या संदर्भात मी बोललो होतो मागच्या वेळेस. त्याची रिटायरमेंट तेव्हा आता त्याच्यासाठी बोलायचं आहे. तर बोलण्यात शब्दच नाही ॲक्च्युली. म्हणजे खरं सांगायला पाहिजे तर आईनंतर जे सपोर्ट केला आहे, जे काही आहे आज इकडे उभा आहे, हे फक्त आणि फक्त मामामुळे आहे, बाकी कोणामुळे नाही. असं आहे. म्हणजे आई वडील सपोर्टला असतात, 100% असतात, पण त्याच्यानंतर मामा असतात. आणि ते मामाने करून दाखवलं ना, ते आम्ही आयुष्यात कधी करू शकत नाही. आम्ही जरी मामा झालो तरी आम्ही तेवढं करू शकतो, असंही मामाने केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायला असेल की या व्यक्तीचा मी स्वतः बघितलेला अनुभव सांगतो. पाय झिजलेलं होतं तरी बिचारा कामावर जायचा आणि संध्याकाळी काय पाहिजे असेल ना, ह्याला पाहिजे ते आणून देणारा हा मामा होता. म्हणजे एक एक गोष्ट त्याची सांगण्यासारखी आहे की त्याने काय कष्ट केलेत. इकडे उभं आज सगळ्यांना माहिती असेल, जे जे जवळ त्यांचे काम करतात त्यांना सगळ्यांना माहिती की काय काय केलं आहे. पण आम्ही जवळून बघतो की एक एक छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण त्याने खूप संघर्ष केला आहे. मग त्याच्या पाठीला त्रास असो, पायाला त्रास असो, खूप काही गोष्टी घडल्या त्याच्याबरोबर. आणि त्याच्यात पण तो एवढा संघर्ष करून उभा राहिला आणि आज आमच्याबरोबर आहे. आणि त्याचा रिटायरमेंट त्याच्यामुळे आणि बोलण्यासारखं भरपूर आहे. त्याचबरोबर मामी आहे, मामीने सपोर्ट केलं. माझी समोर मामी आहेत, दोन्ही पण या मामी आहेत, त्यातल्या मामी आहे. ह्या मामींनी पण मामांसारखं आम्हाला सहकार्य केलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्हाला विचार केलेला आहे की काय करायला पाहिजे. म्हणजे साधा आम्ही जन्मापासून जे आम्हाला जे मिळालं आहे ना, ते फक्त आणि फक्त मामा आणि मामींमुळे मिळालं आहे, हे आम्ही इकडे सांगतो. असं आहे. राहिला विषय मामाचा, तर काही चुकलं असेल तर सगळ्यांसमोर माफी मागतो आणि गायकवाड परिवारातर्फे तुझे आभार व्यक्त करतो. अशीच पुढे वाटचाल होऊ दे. आता तुम्ही दोघं, आता वेळ मिळाला तर मामा तू आता वेळ काढ आता सगळ्यांसाठी. जो वेळ तुला देता नाही आला तो वेळ आता काढू शकतो. आणि दुसरी गोष्ट, शब्द नाही आहेत, जाऊ द्या, थोडंसंच आहे. पण या व्यक्तीचं खरंच खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. मी माझा दुसरा मामा आहे समोर, त्यालाही सांगेन, त्याने खूप केलं कष्ट माझ्यासाठी. आणि या दोघांमुळे मी आज खरंच आहे इकडे उभा. आणि माझी पूर्ण फॅमिली आहे. माझी मम्मी आहे, जिला माझ्या आता एवढं वय झालं आहे, 70 वर्षाची बाई आहे, पण तरी पण भाऊ म्हणून